हॅलो गाईज, नमस्कार. आज मी तुम्हाला बटाट्याच्या काचऱ्या करून दाखवणार आहे. ह्याला मराठीमध्ये बटाट्याच्या काचऱ्या म्हणतात आणि हिंदीमध्ये आलू भुजिया असं पण म्हणतात. तर मी इथं बटाटे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि धने, जिरे आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे. तर हे बघा, बटाटे एकदम स्लाईस कट करून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि इथं कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे आणि इथं धने, जिरे आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर एका पातेल्यामध्ये मी तेल तापवत ठेवलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे. थोडीशी मोहरी घालूया यामध्ये. आता हे जे लसूण चेचलेले होते, लसणाची पेस्ट ती घालूया आणि हे धने जिऱ्याची जी पूड करून ठेवली होती ती घालूया. आता कांदा घालूयात. मिक्स करून घेऊया, परतून घेऊया कांदा चांगला. आता हे बटाटे बघा कसे चिरून घेतलेले आहेत, एकदम बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत. तर ते स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. बटाटे व्यवस्थित भाजून घेऊया, एकदम थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत, थोडेसे मऊ पडेपर्यंत भाजून घेऊया. आता लाल तिखट घालूया. लाल तिखट घातलेलं आहे. आता मीठ घालूया. चवीनुसार मीठ घाला आणि चवीनुसार थोडीशी साखर घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याला हिंदीमध्ये आलू भुजिया असं पण म्हणतात आणि मराठीमध्ये ह्याला बटाट्याच्या काचऱ्या म्हणतात. ठीक आहे. तर आता थोडीशी हळद घालूया, चिमूटभर. थोडीशी हिंग घालूया, चिमूटभर, आणि परतून घेऊया. थोडंसं लिंबाचा रस घालूया. 1-2 चमचे लिंबाचा रस घातला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे सगळं. आता ह्याला झाकण लावून थोडंसं वाफेवरती शिजू देऊया बटाटा. ठीक आहे. हे बघा, थोडासा शिजला आहे बटाटा. वाफेवरतीच शिजवायचा आहे बरं का. पाणी हवं तर घालू शकता थोडंसं, पण वाफेवरती शिजवा. तर ह्याच्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वाफेवरती शिजलेला बटाटा खूप छान लागतो. पाणी घातलं तर ते थोडंसं कसं वेगळं लागतं, त्यामुळे वाफेवर छान लागतो बटाटा शिजलेला. हे बघा, ह्याला बटाट्याच्या काचऱ्या म्हणतात मराठीत आणि हिंदीमध्ये आलू भुजिया असं पण म्हणतात. हे बघा, दाखवते बटाटा. हे बघा, शिजलेला आहे. तर तुम्हाला ही बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला. ठीक आहे. थँक्यू सो मच.
प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. तर ही भाजी तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता. छान लागते. थँक यू सो मच.